हॅलो यूट्यूब फॅमिली. चला म्हटलं बघावं किती पसार करून ठेवलाय वरच्या रूममध्ये. मुलं झोपतात ना तर सगळं हातरून सुद्धा काढत नाही. 9:45 वाजले. हे बघ हे का. आणि जोपर्यंत मी वरती येत नाही ना तोपर्यंत हे हा असंच राहणार आहे. चला जाऊ द्या, असू द्या. आता काय करतं. काल चिप्स केलते, तुम्हाला दाखवले असेल काल मी व्हिडिओ केलता त्या. हे बघ ते पांढरे शुभ्र झाले ते का. थोडे अजून वलसर आहेत, त्याला आता उन्हामध्ये टाकते जरा वेळ. आणि आज शाबूच्या चकल्या करायच्या. हे खाली कलर दिल्यामुळं पाय पोळत नाही एवढी इथं, नाही ते खूप भयानक पाय पोळतात वरती आल्यावरती की विचारू नका. आता व्हिडिओ करत होती पण माहीत नाही अचानक कसं काय बंद झालं. त्याला तर मग तुमच्याशी गप्पा मारता मारता घरातली कामं करून घेते. रोजच आहे रोजच. दिवसात एकदा कोणीना वरती यावं लागते. मला लई कंटाळा येतो यायचा वरती. आणि कपडे वाळू घालायला तर वरतीच यावं लागते. खाली जागाच नाही ना वाळू घालायसाठी. आता आली तर पसारा उचला उठला. कपाट तर किती पण आवरून ठेवा, किती रोज तुम्ही आवरले ना तरी कपडे असे कुचून कुचून भरतात. आमच्या सगळ्यांची नीट व्यवस्थित असतात घडी घातलेले. बटाटे आणले तर म्हटलं शिजू घालते याला. आणि मी रात्री शाबू भिजू घातला होता. आता याला मोकळा करते आधी. भिजलाय आता थोडं जरा मोकळा करून घेते गेला आणि बटाटे शिजवून घेते. तर झालं माझे आत्ता कामं. किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेतलं. भांडी राहिले होते दुपारचे जेवणाचे, ते घासून वगैरे घेतलं. आणि वरती चिप्स ठेवले होते काल केलेले, ते तर आता सुकून गेले असतील सगळे. कारण की 4-5 असे जरा ओलसरच होते ती. मग ते पण आता म्हटलं वाळून गेले असतील. आता म्हटलं भरून ठेवा, ह्या डब्यात बसते का नाही काय माहिती. बघा का. आणि या शाबूच्या चकल्या केलत्या. चकल्या तर नाही म्हणणार त्याला मी. हे बघा हे उन्हामुळे तुम्हाला दिसतंय का नाही मला कळत नाही, कारण की मलाच काय दिसेना पुढचं. आणखीन पण थोडं ऊन आहे त्यामुळं म्हटलं हे अजून तसंच ठेवावं, कारण की अजून पण वल्लीच आहे ती. खरं सांगते मला काय म्हणजे काहीच दिसत नाही. मी व्हिडिओ चालू केला आहे खरं, पण व्हिडिओ नीट येते की नाही ते पण कळत नाही. ह्या साईडला मोबाईल केलं की पूर्ण ऊन येते आणि ह्या साईडला करून व्हिडिओ करते काहीच दिसत नाही. जाऊ दे चला. आता विचार केला तर काढून ठेवा, परत म्हटलं नको अजून पण ऊन आहे तोपर्यंत ठेवा असंच. आणि आपले चिप्स डब्यात घालून ठेवते, आता ठेवून टाकते. अरे देवा. मी लिंबाचं झाड लावलं होतं. बघा
छान रोप आलता अहो. तुम्ही माती टाकून पाक मुजवलं त्याला. हो, माझी झाडं किती आवडीने लावली होती. त्याच्यावर फरशी ठेवली अजून झाडांवर. मग काय काय होय, कसं काय आपण त्याला मग काय येणारच ना, कंस येतील ना. येणार की मग आता नाही, मग कडबा झाल्यावर येणार. ते काय का होईना, पण मी किती आवडीने लावलं होतं अहो. बरं, एक मिनिट. टाकीचं पाणी संपलंय का? नाही 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 संपलं. हां, भरूच नका, नाही तर सगळं शाबू केलं ना चिक्कल होऊन बसेल त्याचा. किती घाण निघायला लागली. हा, लय घाण निघाली तिथनं. किती दिवस झाले ते तर सगळं ठेवलं होतं सामान. दरवाजा लावते, नाही सगळं घरात पाणी येईल. सकाळीच पाणी चेंज केलं तरी परत कसं झालं. आता म्हटलं ह्याच्यात टाकावं म्हणजे सकाळपर्यंत त्याला मोड येतात ना तोपर्यंत. आणि याला मोड आले ना मग खूप छान चव देते. आणि याला परत एकदा धुवून मग टाकते. काय हो, काय नाही म्हटलं, हे व्हिडिओ करतात हो. आता याला जर आणखीन एकदा धुतलं ना म्हणजे याचा वास जाईल ना, नाही तर लय घाण वास येतो. पूर्ण पाणी निथळून द्यायचं. चांगलं आहे, पाणी निथळून घेते याला आणि हा असं फडक्यात बांधून घेते. म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला करायला आपण मोकळं. सोया किती पाणी आहे. आता याला रात्रभर असंच ठेवते. आता त्याच्यातच अगोदर पाणी निथळू देते आणि मग ह्याच्यात ठेवून टाकते.